Tommy. कणस बांधून देत आहेत. मित्रांनो, तुम्हाला मी आज 5 वॉटरफॉल्स एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर आज पार्थ आणि मी निघालो आंबोलीच्या दिशेने. आज आम्ही असा ॲडव्हेंचर प्लॅन केला होता की थेट आंबोली वॉटरफॉल्सच्या टॉपला जायचं. घाटमार्गाची मजा घेत आम्ही ह्या वेळेला 2 व्हीलर घेऊन निघालो. आंबोली वॉटरफॉल्सला जाण्याच्या वाटेतच एक धबधबा लागतो, तो म्हणजे नांगरतास. हे आहे नांगरतासकरी देवाचं मंदिर. ही वाट वरून बेळगावहून येते आणि खाली सावंतवाडीला जाते. या मंदिरच्याच बाजूने वॉटरफॉल्सकडे एक वाट जाते. या धबधब्याचं पाणी जिथून वाहून जातं त्याच्याच वरती पर्यटकांना थांबून बघण्यासाठी एक पूल बनवलेला आहे. आपण जमिनीवर ज्यावेळी नांगर फिरवतो त्यानंतर जमिनीवर जी चर निर्माण होते, तशाच प्रकारे नैसर्गिकरित्या या धबधब्याच्या समोर एक मोठी चर निर्माण झालेली आहे. त्यामुळे या धबधब्याचं नाव नांगरतास धबधबा असं पडलं असावं. चला तर मग ड्रोनने हा नजारा कसा दिसतो ते बघूया. Star floating to the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. I swear perfectly, is it really the end? Just so like a stranger, so far away from me. You said you're running for me, but I managed from our story. Baby, don't be sorry for me, 'cause it's just a perfect story. You said you're running for me, but I managed from our story. Baby, don't be sorry for me, 'cause it's just a perfect story. नांगरतास वॉटरफॉल्स बघून झाल्यानंतर आम्ही निघालो कावळेशेत वॉटरफॉल्सच्या दिशेने. जाताच वाटेत या सुंदर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आम्ही या ठिकाणी काही क्षण थांबलो. आज संडे असल्या कारणाने कावळेशेतच्या इथं पब्लिकनी तुडुंब ट्रॅफिक केलेली होती, त्यामुळे आम्हाला पुढे जाता आलं नाही. आम्ही तिथून परत निघालो. चौकुळ गावाच्या अलीकडे असलेला शिरगावकर पॉईंट शोधत शोधत आम्ही एका डेड एंडकडे जाऊन पोचलो. मग पुढे आम्हाला एक काका भेटले. त्यांनी आम्हाला सांगितलं की या पावसाळ्याच्या सीझनमध्ये आम्हाला आंबोली वॉटरफॉलच्या टॉपला जाता येत नाही, कारण तिथं कांटं भरपूर असतात. फेब्रुवारी मार्चच्या नंतर उन्हाळा ज्यावेळी चालू होतो त्यावेळेला आपल्याला तिथे जाता येईल. मग आम्ही येऊन पोचलो आंबोली मेन वॉटरफॉल्सच्या समोर.
आंबोली वॉटरफॉल्सचा ड्रोन शूटसुद्धा व्यवस्थित आला नाही मित्रांनो, कारण धुकं फार होतं. त्यामुळे पारतानी मी निराश होऊन परत घरी निघालो आणि ठरवलो की परत 2-4 दिवसानंतर नक्की यायचं. संध्याकाळचे वाजले होते 6:30 आणि आम्ही दुपारी जेवलो पण नव्हतो. त्यामुळे वडापाव आणि मॅगी थोडंफार खाऊन घेतलं. परत जाताना आम्हाला आरडाओरडा करणारी मंडळी भेटली. आणि मग उगवला दुसरा दिवस. सकाळी लवकर घरातून निघालो. पाटणे फाट्यावर थोडाफार नाश्ता केला आणि मग आमचा आजच्या दिवशीचा अनुभव बघायला मित्रांनो शेवटपर्यंत टिकून राहा, कारण आम्हाला आज निसर्गानं भरपूर साथ दिली. मग आम्ही नाश्ता करून निघालो बाबा वॉटरफॉल्सच्या दिशेने. बाबा वॉटरफॉल्सला पोचल्यानंतर तिथे एक चेकपोस्ट आहे. तिथे प्रत्येकी 50 रुपये प्रवेश फी वसूल केली जाते आणि असा बँड दिला जातो. तो आहे बाबा वॉटरफॉल्स मित्रांनो, आपल्याला तिकडे जायचं आहे. चला तर जाऊया मग. चेकपोस्टपासून आपल्याला 1 किलोमीटर चालत जावं लागतंय. थोडं चालत आल्यानंतर आम्हाला जे दृश्य दिसलं ते असं आहे. दाखवूया तुम्हाला. आला मित्रांनो थोड्याच क्षणात ते समोर आहे. काय नाही दिसत. निसर्गाचा अद्भुत नजारा.
या गुफेमध्ये टेंट मारून झोपायला चांगली जागा आहे एक नाईट आउट करण्यासाठी, पण ते चेकपोस्ट वाले नाही अलाउड करत. हा बघा मागे धबधबा. तुम्हाला पण हा अनुभव घ्यायचा असेल तर बाबा वॉटरफॉलला या. तिथं समोर एक टेकडी आहे मित्रांनो, धबधब्याच्या समोर. आपण तिथं जाऊया. वाऱ्याचा आणि पाण्याचा भरपूर फ्लो आहे मित्रांनो, त्यामुळे आम्ही तिथं जाऊ नाही शकत. असं वारं भरपूर मारायला लागलाय, तिथं डेंजर आहे भरपूर. पुढे नाही जाऊ शकत, तिथूनच चुकूया. बाबा वॉटरफॉल्सचा आनंद लुटून आम्ही निघालो आंबोली वॉटरफॉल्सच्या मार्गे घरपी वॉटरफॉल्सकडे, जो कोकणात म्हणजे सावंतवाडी तालुक्यात स्थित आहे. ह्या गेटमधून ॲक्च्युली आपल्याला 6 किलोमीटर आत जायला लागते. आम्ही आंबोली धबधब्याला, जिथून धबधबा पडतो आहे वरून खालती, तिथं जायचं होतं. पण आत्ता सध्याच्या सिच्युएशनला तिथं कांटा असतात, लीच, त्यामुळे आपण तिकडं जाऊ शकत नाही. फेब्रुवारी मार्चच्या पुढे जावं लागतं आहे असं आम्हाला तिथं गावकऱ्यांनी पुढच्या सांगितले. नेक्स्ट टाईम फेब्रुवारी मार्चकडे आपण हा ट्रॅक करूया. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. इथून 6 किलोमीटर आहे आंबोलीचा टॉप. घरपी वॉटरफॉलची वाट जवळ करताच आम्हाला एक भयानक मोठा धबधबा निदर्शनास आला. आम्हाला वाटलं हाच घरपी धबधबा असावा, पण नाही, आमचा अंदाज चुकला. ह्या वॉटरफॉलचा आनंद आम्ही थोड्याच उशिरात लुटणार आहोत, पण तुम्हाला एक गंमत पण मी सांगणार आहे. थोड्याच उशिरात आम्ही पोचलो घरपी गावामध्ये. आम्हाला पोचायला वाजले होते दुपारचे 2:30. हे घरपी गाव आहे मित्रांनो. इथून घरपी धबधब्याचा रोड चालू होतो आहे. पूर्ण ऑफ रोडिंग आहे. आम्हाला माहिती नव्हतं, एकट्याने सांगितले 10-15 मिनटात पोचतो धबधब्यावर म्हणून मी आलो, पण तसं नाही आहे ॲक्च्युली. इथं रोड संपतो आहे पुढे गेला थोडासा. इथून 8 किलोमीटर लांब आहे घरपी धबधबा. आता आमची आहे स्विफ्ट. मध्ये 2 नद्या आहेत, नद्यांना पाणी भरपूर वाढलं आहे, त्यामुळे हे गावकरी आम्हाला सोडत नाहीत. आता तुम्ही जाऊ नका. आणि आता वाजलेत पण 2:30 दुपारचे. 8 किलोमीटर जाऊन यायला म्हणजे आम्हाला परत यायला ह्या ठिकाणी रात्र होईल. त्यामुळे
घरपी धबधबा आज आम्ही स्किप करतो आहे. नेक्स्ट टाईम स्पेशली घरपीसाठी येतो, इथं येऊन राहतो आदल्या दिवशी आणि सकाळी लवकर ट्रॅक चालू करून 2 व्हीलर जाते म्हणतायत आणि ऑफ रोडिंगच्या कार्स पण जाता म्हणतात. बघूया काय काय होतं आहे नेक्स्ट टाईम. ओके, निराश झालं होतं आम्ही सध्या. घरपी आम्हाला वॉटरफॉल्स बघायचा होता, चांगला आहे, खूप मस्तच आहे. बघू आता नेक्स्ट टाईम कधी, लवकरच पण या पावसाळ्यात येणार, नक्की येणार. आम्ही गाडी इथं लावून चालत ह्या वाटेनं आसनी वॉटरफॉलला चाललो आहे. घरपी नेक्स्ट टाईम आम्ही करणार आहे, बघू पुढच्या महिन्यात वगैरे येतो ऑगस्टमध्ये. इथून आम्हाला थोडा उशीर चालत जावं लागेल, बघू आता किती उशीर लागतं. ही वाट आहे, हा घरपी गावाकडे जातो रस्ता आणि हा जातो आहे आपल्या सावंतवाडीकडे. हा इथे दिसायला आहे धबधबा, आम्हाला जवळच असेल बहुतेक. आजच्या दिवशी आम्ही घरपी वॉटरफॉल स्किप करून आलो आसनी वॉटरफॉल्सला. तसा आसनी वॉटरफॉल्स आमच्या लिस्टमध्ये नव्हता, पण वाटेतच भेटला त्यामुळे हा पण आम्ही कवर केला. जसं जसं आम्ही वॉटरफॉलच्या जवळ जाईन तसं तसं पाण्याचा आवाज वाढतच चालला होता. वॉटरफॉलच्या ठिकाणी पाय घसरण्याचे चान्सेस भरपूर असतात, त्यामुळे आपण आपली पावलं जपून ठेवावीत. आम्ही मगाशी इथं थांबून ड्रोन शूट घेतलं होतं याच धबधब्याचा. आसनी वॉटरफॉल, घरपी वॉटरफॉलच्या समोर. किरणची चप्पल बघा कुठं आले, घसरून पडला इथं. हीच ना परत रे. अय्यो किरण आली काय, आपला चोल तिथे पडला खाली. कायमची पीठ झालंय. अरे बापरे आले. हा माझ्या मागे जो आहे आसनी वॉटरफॉल्स आहे,
घरपी वॉटरफॉल्स, घरपी जे गाव आहे त्या वॉटरफॉल्सच्या अलीकडंच आहे, जवळपास एक 5 किलोमीटर. तुम्ही हा वॉटरफॉल्स एक्सप्लोअर करायला चालतं आहे. चांगला वॉटरफॉल्स आहे, बघण्यासारखा आहे. आणि रोड इथं जवळच आहे. रोडपासून जवळपास अर्धा किलोमीटरपेक्षाही कमी चालत जावं लागतं आहे आपल्याला त्या वॉटरफॉल्सपर्यंत. मस्त एकदम स्वच्छ आणि चांगला वॉटरफॉल्स आहे. आणि तिथं म्हणजे छोट्या पोरांना वगैरे घेऊन जाऊ शकत नाही, फॅमिली पण मोठे वगैरे असं वयस्कर वगैरे लोक येऊ शकत नाहीत. यंगस्टर्स वगैरे येऊ शकतात, कारण का थोडं तिथं वरच्या बाजूला रिस्की आहे पोर्शन, त्यामुळे सांगतो आहे. पण यंगस्टर्स तुम्ही हा वॉटरफॉल्स एक्सप्लोअर करायला हरकत नाही. ठेवू नको म्हणून हे बघा लिची पकडला आहे पार्कला. आता ते रक्त पिऊन पिऊन मोठं होणार आमच्या पार्कचा. असणी वॉटरफॉल्सच्या इथं. असनी वॉटरफॉल्सपासून आंबोलीच्या दिशेने परतताना आम्हाला एक हे सुंदर ब्रिज दिसलं, ज्याच्या खालून तेरेखोल नदी वाहून जाते, जी कोकणात आहे. आणि कोकण म्हणजे तुम्हाला काय सांगू मित्रांनो, कोकण म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं हृदयच जणू. आम्ही आंबोलीमध्ये परतलो मित्रांनो. आणि आजचा नजारा जो मी ड्रोनमध्ये कैद केलेला आहे तो बघून तुम्ही थक्क व्हाल. आजपर्यंत माझ्या अंदाजाने आंबोली धबधब्याचा ड्रोन शूट कुणीच बघितलेला नसेल, जो मी आज घेतलेला आहे. आणि तुम्ही त्याचा आनंद लुटायला विसरू नका, कारण आदल्या दिवशी आम्हाला धुक्यामुळे आंबोली धबधब्याचा ड्रोन शूट व्यवस्थित घेता आला नाही. आणि आज तर आम्हाला आंबोली धबधब्यानं खुशच करून टाकला. आंबोली हा एक असा घाटमार्ग आहे जो बेळगाव जिल्ह्यापासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत जुडला आहे. इथे मान्सूनचे 4 महिने सूर्यकिरण अजिबात आपल्याला बघायला मिळत नाही आणि असे धुके सतत इथे असते. तर आता आम्ही पोचलो आजच्या शेवटच्या डेस्टिनेशनकडे, म्हणजेच कावळेशेत पॉईंटकडे. आता पोचलो मी कावळेशेतला. धुकं खूप आहे, ड्रोन शॉट बघू घेता येईल की नाही, पण असंच तरी तुम्हाला दाखवतो. हाय कावळेशेत पॉईंट मित्रांनो.
इथं धबधबा पडतोय, छोटा आहे. ह्या पॉईंटला आपण रिव्हर्स वॉटरफॉलसुद्धा म्हणू शकतो, कारण आता ते आपण नाणे घाटच्या इथं जो धबधबा आहे रिव्हर्स वॉटरफॉल पुण्याला, इथून काही पण टाकलं तर रिव्हर्स येतं आहे. त्यापैकी खालून असा वारा येतो आहे भरपूर. कोणतीही गोष्ट टाकली, आता बघा या टाकतायत काहीतरी, ते रिव्हर्स येत आहे. आता भरपूर जण एक्सपेरिमेंट करतात. हे बघा हे बघा हे बघा, एवढा खालून वरती वारा येतो आहे. आपण इथं ड्रोन उडवू शकणार नाही, कारण रिस्क आहे, रिस्क खूप आहे इथं. ड्रोन उडू शकणार नाही आपण. पाऊस पण चालला आहे. हे उडू शकतो तुम्ही खाली. कसं आहे नजारा. हे बघा पाणी पण हे सगळं रिव्हर्स येत आहे. पावसाचं पाणी, धबधब्याचं पाणी. हे बघा हे जे पाणी जातं इथून पूर्ण रिव्हर्स येते पाणी. हे बघा रिव्हर्स येते पाणी. थोडं उघडलेलं दिसतंय मित्रांनो. हे बघा खालती, हे बघा असं वरती धुकं जात आहे. या ठिकाणी आहेत छोटे छोटे धबधबे. इथं पण आहे मोठा मेन. ह्या धबधब्याच्या पाण्यात आपल्याला भिजता येत नाही, पण इथे थांबून, इथे ग्रिल घातलेले आहेत, सेफ्टी ग्रिल्स. इथे थांबून हा खालचा नजारा आपण बघू शकतो. सध्या धुक्यामध्ये हरवलेला आहे. थोडं थोडं उघडलेलं दिसतं इथं. असं पूर्ण ग्रिल घातलेले आहेत. चला तर मित्रांनो, आजचे सगळे वॉटरफॉल्स आपण कवर केलं आहे. घारपी एक राहिला, त्याऐवजी कोणता केलो आपण, आसनीवाला केलो. आम्ही पहिली वेळच ऐकलो यावेळेला तो धबधब्याचं नाव. त्या गावकऱ्यांनी सांगितलं आम्हाला. घारपीच्या ऐवजी आपला आसनी धबधबा झाला बघून. त्यामुळे गुड बाय, सी यू सून. भाजणार रहता मावशी. भाजणार ताबडतोब, भाजायला काय टाइम लागत. मावशी आपल्याला कणस भाजून देत आहेत. गरमागरम कणस खायला येतात आम्ही इथं. मावशी भाजून द्यायला लागले. ए टॉमी, पार्थ आणि मी मस्त आजचं आमचं शूट करून संपलं आहे. तर मी मस्त कणस खाणार आहे, लिंबू मीठ लावलेला. कणस मस्त आहे एकदम, छान छान. आता भेटेल गणपतीत बेळगावला गाडीवरती भाजून. खावा तुम्ही पण. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल बटन दाबा. व्हिडिओ शेअर आणि लाईक करावा विसरू नका. कमेंट तर अजिबात विसरू नका. चला धन्यवाद.